काय ऐन निवडणुकीच्या तोंडावर ह्या घडामोडी घडता आहेत? भाजपमध्ये गेल्याने तुम्हाला काय फायदा होईल असं तुम्हाला राजकीय गणित तुमचं आहे? नाही, ज्या पक्षाने आदर केला निश्चितपणाने तिथं काम करण्याची संधी मिळेल. जिथं काम केलं निष्ठेने केलं, या पक्षातही निष्ठेने काम करू आणि निश्चितपणाने चांगलं काम करून दाखवू. आज स्थानिकांचा विरोध आहे, बघायला मिळेल तुम्हाला थोड्या वेळ. आपल्याला थोडंसं स्थानिक विरोध झाला त्या संदर्भात काही त्यावेळीची भूमिका असते. वातावरण तापलं ते काही वेळानंतर शांत होतं. ते निश्चितपणाने त्यांची ती भूमिका होती आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जी दखल घेतली गेली आणि त्यांनी जो आदर केला निश्चितपणाने महत्त्वाचं आहे. एक माजी मंत्री, 2 महापौर, 10 ते 12 नगरसेवक आहेत अशा पद्धतीचं माहिती कळत आहे. आहेत, भरपूर लोक आहेत. मी बोलतो परत, आमचे सहकारी आले की वरिष्ठ पातळीवर नेमकं काय बोलणं झालेलं आहे? काय पुढचं राजकीय गणित कशाला? नाही, आज तर प्रवेश सोहळा पूर्ण झाल्यानंतर जे काही जबाबदारी देतील ते निश्चितपणे निष्ठेने पार पाडू. मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते तुमच्या माध्यमातून. शक्ती प्रदेश कार्यकर्त्यांचा उत्साह जितका आहे तुम्ही बघताय, कार्यकर्ते कसे उत्साहामध्ये आहेत आणि तुम्ही बघतायत आज इतक्या मोठ्या उत्साहाने बसेस आहेत, 4 व्हीलर्स आहेत. म्हणजे अगदी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तो एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतोय मला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील. भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे. कोण असतील, मंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, जे प्रदेश कार्यालयामध्ये जी लोक असतील आता मला सांगता येणार नाही. ते निश्चितपणाने 1 वाजेला ते चित्र स्पष्ट होईल. भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध तुम्हाला आजही कायम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो विरोध कायम ठेवला आहे. साहजिक आहे, त्यांच्यासमोर मी निवडणूक लढवली, त्यांच्या त्या भावना आहेत. थोड्या दिवसानंतर तीव्रता कमी होईल त्याची. वरून प्रवेश होतोय, परंतु खालच्या ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते त्याची कसं जुळवून घेणार? वरून नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनं फोन आल्यानंतरच प्रवेश सोडायला निघाला. वरून प्रवेश जरी होत असला तरी खालच्या स्थानिक नेत्यांना सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रवेश सोडा. आता आपल्याला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे, पद किंवा असं काही? नाही, मी काही कुठली डिमांड केली नाही. आमचे सर्व सहकारी येतील, त्यांना न्याय मिळावा एवढीच डिमांड आहे. हे आहेत सुधाकर बडगुजर. त्यांचं मत आहे आज प्रवेश होत असला तरी येत्या काही दिवसांमध्ये जे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत त्यांच्याशी जुळवून घेतलं जाईल आणि एकदा प्रदेश कार्यालयावरनं कुठला आदेश आला तर त्यानंतर स्थानिक पातळीवरचा विरोध देखील नाहीसा होईल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कळेल सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये किती मानाचं पान मिळतं. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.